कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये भरपूरसे शेतकरी भरपूरशा दिवसांपासून होते की कर्जमाफी कधी होणार कधी होणार. आणि बच्चू कडूंनी देखील आंदोलन केलं की कर्जमाफी करा करा, परंतु कर्जमाफी केली नाही. बघा भरपूरशा शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला, परंतु कर्जमाफी झाली नव्हती. आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. बघा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरसे आंदोलन झाले कर्जमाफीसाठी आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी भरपूरशा जिल्ह्यांमध्ये इथं आंदोलन सुद्धा केलं, परंतु कर्जमाफीसाठी सरकार झुकलं नाही. बघा सरकारने म्हटलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार कर्जमाफी करणार, परंतु शेतकऱ्यांची तेव्हा कर्जमाफी केली नव्हती. आता सरकारला झुकावं लागलं आहे, हे अशा प्रकारचं इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु सरकारने त्यावेळेस कर्जमाफी केली असती तर सरकारला आता झुकावं लागलं नसतं. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याची प्रतीक्षा कर्जमाफी संदर्भातील संपलेली आहे. बघा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे, कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, परंतु ते आश्वासन नकारलं होतं आणि त्यांनी सांगितलेलं होतं की जेव्हा कर्जमाफी करण्याची परिस्थिती येईल तेव्हा आम्ही कर्जमाफ करू. आता तसली इथं परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेती पिकांचं शेतकऱ्यांचं नुकसान इथं भरपूर मात्रात झालं. हे नुकसान आता काढण्यासाठी शेतकऱ्यांचं कुठेतरी दिलासा देण्यासाठी विविध स्वरूपात जोरदार मागणी होते. शेतकऱ्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाई मागली जाते, संपूर्ण कर्जमाफी मागली जाते, वेगवेगळ्या बाबीची पूर्तता करावी अशी शासनाला मागणी केली जात आहे. आणि यामधूनच इथं विशेष म्हणजे पक्षाच्या माध्यमातून जोरदार मागणी इथं करण्यात येत आहे. बघा इथं अशा माध्यमातून सरकारला इथं झुकावं लागणार आहे. बघा एक विशेष अधिवेशन बोलावा अशी मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून या विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून विधानसभामध्ये शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहे ते मांडले जातील आणि वेगळ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांच्या भागामध्ये असलेली जे काही अवस्था असेल ते समोर मांडल्या जाईल आणि अनुषंगाने उपाययोजना काढण्यासाठी आणि करण्यासाठी या उपाययोजना कराव्या लागतील आणि कर्जमाफी सरकारने इथं करावं लागणार अशा प्रकारचे निर्देश इथं मांडले जात आहे, निर्धारित करण्यात येते. यासाठी एक विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केलेली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी 50,000 रुपये इथं नुकसान भरपाई अशी देखील मागण्या करण्यात येत आहे. मित्रांनो याचबरोबर राज्यातील ज्येष्ठ नेते चंद्रशेखरजी पवार साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा अशा नैसर्गिक आपत्तीच्या कालामध्ये शासनाच्या माध्यमातून 5 उपाययोजना काढण्यासाठीचा एक इथं GR देखील आपण पाहू शकतो किंवा ग्राह्य धरू शकतो. तर बघा शेतकरी मित्रांनो, विशेष करून ज्येष्ठ नेते खूप मोठा अनुभव असल्यामुळे त्यांच्या मागण्या इथं माध्यमातून इथं करण्यात येत आहे. मागण्या सुद्धा सरकारला इथं कुठेतरी विचार करण्यासाठी भार इथं पडल्याचं इथं आपल्याला दिसून येत आहे. सरकारच्या माध्यमातून ट्विट करून इथं सांगण्यात आलेलं आहे. बघा उपाययोजना इथं तातडीने हात घेण्यासाठीची सूचना दिलेली आहे. याच्यामधील पहिली जी काही उपाययोजना किंवा तातडीने जे काही कारवाईची बाबी असणार आहे ते पंचनामे प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचं बंधन इथं नसावं अशा प्रकारची एक सूचना देण्यात आलेली आहे. बऱ्याच वेळा पहिले नुकसान भरपाईची मागणी केली जाते आणि नुकसान भरपाई देण्याच्या अनुषंगाने तातडीने पंचनामे केले जातात. बरेचसे सारे नुकसानग्रस्त त्यामध्ये समाविष्ट होत नाहीत. तर पूर परिस्थिती, पुराचं पाणी सोसल्यामुळे आणि गावामध्ये घुसल्यामुळे शेतीचं नुकसान झाल्यामुळे अशा भागांमध्ये पंचनामे होऊन इथं गरजेचे, परंतु इथं जोपर्यंत सगळी प्रक्रिया होते तोपर्यंत पंचनामे पूर्ण होऊन त्याच्या मदतीचा प्रस्ताव देखील इथं गेलेले असतात आणि बरेचसे सारे लाभार्थी या मदतीपासून वंचित राहता कामा नये अशी मदत त्यांना द्या. यामुळे या मदतीचे जे काही पाणी ओसल्यामुळे आणि पाणी पसरल्यामुळे, पाणी घुसल्यामुळे किंवा पशुचं जे काही नुकसान झाल्यामुळे, तर अशा प्रकारे दुकानाचं भरपूरसं नुकसान झालं असेल, शेती पिकाचं नुकसान झालं असेल, शेत जमिनीचं नुकसान झालं असेल, पशूंचं नुकसान झालं असेल, तर अशा प्रकारची पंचनामे करण्यासाठी आणि आपतग्रस्तांचं नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जे काही पंचनाम्यासाठी एक विहित मुदत बंधन हे आहे. बघा सरकारच्या माध्यमातून हे नुकसान भरपाई सोबत इथं पुनर्जीवन कार्यक्रमाचा आराखडा इथं घ्यावा. यामध्ये आपण जर पाहिलं तर शेतजमिनी आपण किंवा फळबागाचे इथं भरपूरशा मात्रामध्ये नुकसान झालं, विहिरीमध्ये गाळ साचला, विहिरीचे दुरुस्त करून देण्याचे इथं काहीतरी पंचनामे करावे. अशा प्रकारचे जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते शेतकरी त्या बैठकीमध्ये सांगतील अशा प्रकारचे इथं जसं की त्यांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारच्या सूचना करण्यात आलेल्या आहे. सातत्याने इथं ह्या कार्यक्रमात लवकरात लवकर घेतील. बघा यामध्ये नागरिकांचे जे काही पूर परिस्थितीमध्ये संसार उपयुक्ती भांडे कपडे वगैरे जे काही अशा प्रकारचे कपडे भांडे देणं किंवा इथं जनावरांचा चारा देणं, शेतीचं धारण इथं देणं आणि व्यवसायाकरिता जे काही मदत सरकार देऊ शकेल त्या मदतीचं ते हातभार लावणं, या सर्व बाबीसाठी नियोजन करणं गरजेचे आहे. शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत अशा प्रकारच्या सूचना देखील यांनी दिलेल्या आहे. पीक विमा योजनेमध्ये पात्रतेचे निकष काही बदलण्यात आलेले आहे. कुठेतरी इथं शिथिल कारवाईत इथं शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त पीक विमा योजनेचा लाभ मिळेल अशा प्रकारची कारवाई करावी. खाजगी किंवा पीक विमा कंपन्यांकडून पीक विमा देण्यामध्ये टाळाटाळ होणार नाही, तिथं दीर्घाई होणार नाही
यामध्ये सरकारचं लक्ष द्यावे. विपत्य सरकारकडून कर्जदार शेतकरीचं इथं जास्तीत जास्त कर्ज माफ करावं, कारण की शेतकरी आता कुठलंच इथं कर्ज भरू शकत नाही. तर अशा अनुषंगाने हा विचार करणे गरजेचे असणार आहे. तर बघा, अशा प्रकारची कर्जमाफी आता लवकरात लवकर होण्याचे निर्देश इथं दिसून येतात, कारण की शेतकऱ्यांचं भरपूरशा मात्रामध्ये नुकसान झालं. शेती पिकाचं नुकसान झालं, शेतमालाचं नुकसान झालं आणि शेत जमिनीचं नुकसान झालं. तर शेतकरी कमावतीलच नाही तर कर्ज कुठून भरणार. तर अशा पद्धतीचा आधार इथं समजून आता तुमची कर्जमाफी करणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.